शिवसेनेत धाकधूक वाढली. घडामोडींना वेग. दिग्गज नेते वर्षावर ठाण मांडून महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या 3 खासदारांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे या तिन्ही खासदारांची धाकधूक वाढली आहे. हे आमदार आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. हे तिन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेल्या काही तासांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू आहे. हिंगोली, यवतमाळ, वाशिम, नाशिक जागेसाठी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडत आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ वाशिमचे खासदार भावना गवळी आपल्या उमेदवारीसाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. वर्षा बंगल्यावर सध्या खलबत्ते सुरू आहेत. विशेष म्हणजे यवतमाळ वाशिम जागेचा अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आपलं तिकीट कापलं जाणार तर नाही ना, अशी धाकधूक भावना गवळींना आहे. भावना गवळी यांच्या जागी दुसरे उमेदवार देण्याचा भाजपचा दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे 20 पदाधिकारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांचा यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकची जागा सोडल्यास शिवसेनेची ताकद कमी होईल असा नेत्यांचा सूर आहे. दरम्यान हेमंत गोडसे आज वर्षा बंगल्यावर दाखल झाले तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांची 5 ते 7 जागांवर तिढा असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील काही जागांवर महायुतीची चर्चा सुरू आहे. नाशिक सोबतच इतर जागा आहेत. लवकरच सर्व राज्यस्तरीय नेते निर्णय घेतील. नाशिकची जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्यास शिवसेनेचाच उमेदवार असेल. याचे कारण म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट आणि जो माणूस निवडून येईल अशाच माणसाला उमेदवारी दिली जाणार आहे. ती जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे पहिली प्राधान्य शिवसेनेला दिलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली. हा विषय नाशिकच्या जागेपुरता मर्यादित नाही. 5 ते 7 जागांवर चर्चा सुरू आहे. पण ही जागा शिवसेनेची असल्यामुळे 100% शिवसेनेला जागा सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी महायुतीत उमेदवार म्हणून आम्ही प्रचार करतोय, असं हेमंत गोडसे यांनी सांगितले. महायुतीत होणाऱ्या या रस्सीखेचमुळे तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.